राज्यभरात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि या रणधुमाळीमध्ये अनेक नेत्यांची वक्तव्य गाजतायत. अनेक नेते विविध ठिकाणी आपापल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत आणि या सगळ्या कोलाहलामध्ये एक चेहरा भाजपचा प्रामुख्याने चर्चेत आहे आणि तो वसई विरार महापालिकेसाठी पूनम महाजन, माजी खासदार आणि भाजपच्या युवा नेत्या. आपण पूनम महाजन यांच्याशी संवाद साधूयात. या महानगरपालिकांमध्ये त्या कशी भूमिका वठवतायत आणि त्यांना या एकूणच राजकीय समीकरणांबद्दल काय वाटतंय. पूनमजी, आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर. धन्यवाद. महापालिका निवडणुका सुरू झालेल्या आहेत, अगदी शेवटच्या टप्प्यात आलेल्या आहेत. 2 ते 3 दिवस फक्त शिल्लक आहेत. एकूणच महापालिका निवडणुकांकडे बघताना आणि इथलं जे राजकीय वातावरण आहे, म्हणजे या राजकीय वातावरणाबद्दल आता राजकीय नेते सुद्धा चिंता व्यक्त करू लागलेत. इतका विखार महाराष्ट्राच्या राजकारणात भरलाय का? खरं तर महाराष्ट्राची संस्कृती ही अशी नाहीये की विखार त्याच्यात भरला पाहिजे किंवा राजकीय जी विचारधारा घेऊन राजकीय पार्ट्या युत्या करत होत्या आणि नंतर परत फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी भरपूर काही गोष्टी 2019 नंतर झाल्या. त्यामुळे नक्कीच महाराष्ट्राची जनता हा विचार करते की काय चालू आहे आणि ते बरं आहे की त्याच्यावर लक्ष द्यायला हवं. आणि मग महाराष्ट्र जनतेने 2024 मध्ये तो निर्णयही घेतला आणि त्यांनी ठरवलं की जी युती आहे लोकांसाठी काम करायची. शेवटी जनतेच्या अपेक्षा तुमच्या राजकीय परिप्रेक्ष्यातून, तुमच्या घराणेशाहीच्या राजकारणातून नाही, तर जनतेच्या अपेक्षा ह्या असतात की माझ्या घराचं काय व्हायचं, माझं काय व्हायचं. तर त्या परिप्रेक्ष्यातून जेव्हा बघतात तेव्हा जनता तो निर्णय घेते. काही काही नेते विखार आपले आपले हे करतात. मला वाटतं ती महाराष्ट्राची संस्कृती नाही आणि भारतीय जनता पार्टीकडून आम्ही त्याला समर्थनही देणार नाही. गेल्या 7-8 वर्षात महाराष्ट्राचं राजकारण जर बघितलं तर ते 360 डिग्रीमध्ये बदलत गेलेलं आहे आणि आता कुठेतरी कोर्स करेक्शन होते असं दिसतंय. म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, तिकडे शरद पवार, अजित पवार हे पुन्हा एकत्र येत आहेत आणि 2005-6च्या दरम्यान जे राजकीय चित्र महाराष्ट्रात होतं तशाच स्वरूपाचं एक चित्र आता महाराष्ट्रात दिसू पाहतंय. या सगळ्या चित्राकडे तुम्ही कसं बघता? हे आश्वासक वाटतंय तुम्हाला? पुन्हा एकदा राजकारण आपल्या मूळ पदावर येते? जे वादळ राजकारणाचं 2019ला जे झालं, ज्याच्यात जनतेला हे कळलं की ज्या पद्धतीने, ज्या विचारधारेच्या हिशोबाने जनता प्रत्येक पार्टीला बघत होती आणि त्या हिशोबाने ती बघत होती आणि त्यांना कळलं नाही, हे असं नाहीये 2019ला जे झालंय. ज्या पक्षाला आम्ही मतदान केलं, ज्या युतीला आम्ही मतदान केलं, ज्या अपेक्षेने मतदान केलं, ते सगळं फिरून गेलं आणि ते फिरून याच्यासाठी गेलं की स्वतःचे पर्सनल रुसवे फुगवे, स्वतःचे पक्ष, त्याच्या हिशोबाने आमचं कसं असेल. जनतेलाही कळतं ना की कोण कोणासाठी काम करते, जनतेसाठी कोण काम करते, स्वतःसाठी कोण काम करते. तर आता कोण कोणावर आलं, कोण कोणावर गेलं, ऍटलीस्ट त्यानुसार कोर्स करेक्शन झालंय की नाही, पण काही काही लोकांचे स्वतःचे पर्सनल कनेक्शन आणि त्यांचं कोर्स कनेक्शन झालं असेल. पण त्याचा अर्थ ते राजकारणात जनता त्याला कशी बघते ह्याच्याशी मला थोडा संदेह आहे. कारण की जनतेची अपेक्षा ज्या पद्धतीने जनतेने 2024ला सुद्धा विधानसभेत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला मत दिलं आणि ज्या अपेक्षेने जनता आमच्याकडून काम करण्याची अपेक्षा करते, मला वाटतं जनता त्याच कोर्स करेक्शनमध्ये समर्थन देईल. एकूणच गेल्या काही वर्षातलं राजकारण जर बघितलं तर जो एक विचाराची बैठक असते त्या त्या पक्षाची, ती बैठक कुठेतरी सुटताना दिसते. म्हणजे भाजप हा उजव्या विचारसरणीचा पक्ष आहे आणि काँग्रेस हा सेक्युलर विचारसरणीचा पक्ष आहे. काही हिंदुत्ववादी आहेत, काही मराठी अस्मितावादी पक्ष आहेत. कुठे ना कुठेतरी आपल्या विचारांची बैठक सोडून युती आणि आघाड्या होत आहेत. त्यामुळे मतदारांमध्ये सुद्धा एक प्रकारे संभ्रम आहे. ही परिस्थिती का आली असं तुम्हाला वाटतं? म्हणजे मी तुमचं मत अशासाठी विचारतोय कारण युवा कसा बघतो या सगळ्या राजकारणाकडे हे मला जाणून घ्यायचंय. विचारांची बैठक सोडून आघाड्या आणि युत्या होत आहेत, यांच्याकडे तुम्ही कसं बघताय? पहिल्यांदा मी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देते. युवा राजकारणाकडे आणि महाराष्ट्राकडे कसं बघताय? आता जग फास्ट पेस झालंय. भारताची लोकसंख्या ही सगळ्यात तरुण आहे. 2047ला जेव्हा भारत 100 वर्षाचा नवा होईल, म्हणजे मी त्याला 100 इयर ओल्ड म्हणत नाही, 100 इयर यंग म्हणतो लोकशाहीच्या रूपाने, तेव्हा असलेला तो आपण सिल्वर इकॉनॉमीला टच करू. मग आपल्याकडे 25 वर्षच आहेत ही येणारी, ज्याच्यात भारताचा जो आत्ताचा युथ आहे, जो भारताला पुढे घेऊन जाणार आहे पहिल्या टॉप 2 इकॉनॉमीमध्ये, त्या अर्थव्यवस्थेसाठी या भारताच्या तरुणासाठी काम करणं फार गरजेचं आहे. आणि तो भारताचा तरुण आपल्याकडे कसा बघतो नेतृत्वाकडे, ते मागच्या आपण निवडणुकीत बघतोय. तर त्या परिप्रेक्ष्यात भारताचा तरुण हा अपेक्षा करतो प्रत्येक पक्षाकडून की त्या पक्षांनी माझ्या भविष्यासाठी आणि माझ्या देशाच्या भविष्यासाठी एक रोडमॅप तयार करावा. आता तो रोड मॅप कोणाकडे? मग आपण महाराष्ट्राकडे. तो रोड मॅप
भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या महायुतीकडे. भारतीय जनता पार्टीकडे तो रोड मॅप काय आहे आणि तो शाश्वत काय आहे. 2014 पासून 2019 मध्ये सत्तेत देवेंद्र फडणवीस जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यांनी तो महाराष्ट्राचा रोड मॅप म्हणजे गावात असलेला तरुण, सेमी अर्बन लोकल एरियामध्ये असलेला तरुण किंवा कम्प्लीट अर्बन लोकल म्हणजे आपलं मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन असलेल्या तरुणांना त्या पद्धतीने त्या विकासाच्या मार्फत आणि त्याला कसं काम द्यावं हा रोड मॅप बनवला. आणि त्याचे 2.5 वर्ष सगळं बंद झालं होतं 2019 पासून 22 पर्यंत. पण 24च्या पुढे तुम्ही त्याचे चांगली फळंही बघत आहात की रोड्स असो, काम असो. आता म्हणजे मी मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन विषयी बोलते, वाढवण येते, नवीन एअरपोर्ट वसई विरारच्या जवळ येते. त्यामुळे जसं विरारला राहणारा माणूस आहे तो मुंबईला कामाला येतो, मग त्याला कसं काम मिळू शकतं. मग अमरावतीचं कसं होऊ शकतं, नागपूरची कनेक्टिव्हिटी शेवटी शहराला ती गावं कनेक्ट करता येतात. त्यामुळे जो रोड मॅप आहे ना त्याचा आता तुम्हाला फळं दिसत आहेत. त्यामुळे मला वाटतं की युवा आणि जनता त्यांनाच मतदान करते आणि जे 2024च्या परत मी सांगते विधानसभेत दिसलं की जो त्यांचा विचार करतो ना की स्वतःच्या मुलांचा करतो. दुसऱ्यांच्या मुलांचा विचार करणं, महाराष्ट्राच्या मुलांच्या लेकरांबाळांचा विचार करणं हे फार महत्वाचं असतं. फक्त स्वतःच्या मुलांचा विचार करून राजकारण चालवणं हे महत्वाचं नसतं. आणि मला वाटतं जनतेला आता फार फरक दिसतोय. पण मग पॉझिटिव्हली जर भाजपकडे जनता बघत असेल, युवा वर्ग बघत असेल, तर मग या आयडिओलॉजीच्या विरोधात जाऊन युती आघाडी करण्याची भाजपला का गरज भासते, विशेषतः अजित पवारांचा पक्ष सोबत घेणं असेल. सी आयडिओलॉजिकल ही युती नाहीये. मी तर ओपनली सांगते, हिला मी आयडिओलॉजिकल युती म्हणत नाही. ती आयडिओलॉजिकल युती कशी असेल, ज्यांनी आयडिओलॉजिकल युती आमच्यावर केली आणि 2019ला पूर्ण आयडिओलॉजीला बघा, हे डावं उजवं जे आपण म्हणतोय हे फार पाश्चिमात्य विचार आहे. डावे आपल्याकडे आहेत, ते आता कुठे आहेत मला माहित नाही, पण कुठेतरी असतील. ज्यांनी भारताला कधी एकत्र एकसंध ठेवण्याचा विचार केला ना असे डावे होते. पण जे खरे उजवे आपण सो कॉल्ड म्हणतो कारण की त्या पाश्चिमात्य विचारातून, ते कुठे गेले. त्या बाळासाहेबांच्या विचाराचे ज्या विचारधारेला जोडणारे लोक आहेत ते फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी 2019ला अशा लोकांबरोबर का गेले जे सेक्युलर पार्ट्या आहेत. तर ह्याचा प्रश्न जेव्हा पडला तेव्हा जनतेने 2024ला उत्तर दिलं. अजित पवारांबरोबर युती ही युती फक्त, आणि माझं म्हणणं आहे की जो भाजपावर युती करतो ना त्यांना तर कंपल्शन नसतं विकासाचं काम करायचं. आणि कारण की आमच्यात ती शिस्त आहे की जे आम्हाला दिलं आहे त्याचा परफॉर्मन्स आम्हाला लोकांना द्यायचा असतो आणि आम्ही ती रिस्पॉन्सिबिलिटी बाळगून असतो, म्हणजे ती जबाबदारी आमच्यावर असते. पण तेच अजित पवार पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपवर थेट आरोप करतायत आणि या दोन्ही शहरांचं वाटोळं भाजपनं केलंय अशा स्वरूपाचा त्यांचा सूर आहे. असं असताना सुद्धा भाजप त्यांना सोबत घेण्याबाबतची काय अपरिहार्यता आहे. नाही, कशाची अपरिहार्यता नसते असं तुम्हाला वाटतच, अशी अपरिहार्यता नाहीये. पण माझं याच्यात दुसरं मत आहे, कधी कधी काय असतं पक्ष वाढत जातो आणि प्रत्येक पक्षात लोकसभेत फार कमी कॅन्डिडेट लढतात, विधानसभेत कमी असतात. आणि जेव्हा पक्ष वाढतो तेव्हा लोकल इलेक्शनमध्ये, जेव्हा निवडणुका त्या खालच्या स्तरापर्यंतच्या असतात, ज्या जनतेच्या असतात, तेव्हा प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं त्याला लढायचं असतं. मग तेव्हा युतीत थोडं अवघडही पडतं. मग काही काही जागी युत्या होत नाही तर होत नाही. आणि मला प्रमोदजींचे ते वाक्य आठवतात. 1995ला जेव्हा महायुतीची तेव्हा सत्ता आली ती शिवसेना भारतीय जनता पार्टीची, तेव्हा छत्रपती संभाजीनगरच्या निवडणुकीत आम्ही वेगळे लढत होतो. तर कोणी विचारलं की तुमची युती आहे, तुम्ही वेगळे का लढताय. तर तेव्हा त्यांनी फार चांगलं उत्तर दिलं होतं. आणि ते उत्तर म्हणजे आम्ही युवा आहोत, आम्हाला हे शिकणं महत्वाचं आहे. ते म्हणतात जेव्हा रणजीची क्रिकेट मॅच असते तेव्हा महाराष्ट्रातून तेंडुलकर लढतात, क्रिकेट खेळतात आणि पश्चिम बंगालमधून सौरव गांगुली. पण जेव्हा भारत एक टीम असते तर सगळे एक येतात. त्यामुळे जेव्हा विकासाची एक टीम असते तर त्या विकासासाठी काम करण्यासाठी आम्ही सगळ्यांना एकत्र घेतो. तर आमची क्लॅरिटी आहे, पण आमच्यासाठी आमचा पक्ष, आमची संघटना ही फार महत्वाची आहे. 2029चा हा ट्रेलर म्हणायचा, कारण 2029ला भाजपनं स्वबळावर लढण्याची अगोदरच घोषणा केलेली. अमित शहा असतील किंवा विविध स्टेजेसवर स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा ते वक्तव्य केले. ही त्याची सुरुवात आहे का? कशाची काय सुरुवात आहे मला माहित नाही. राजकारणाच्या हिशोबाने विकासाची सुरुवात नक्की आहे. 29 ज्या महानगरपालिका निवडणुका महाराष्ट्रात होत आहेत आणि महत्वाच्या या 9 महानगरपालिका ज्या मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये होत आहेत, जो खरा महाराष्ट्राचा विकास त्या शहरातून महाराष्ट्र शेवटी ते कमवतं आणि महाराष्ट्राला ते मिळतं. आणि महाराष्ट्राचा जो आपला शेतकरी असो, शेतकरी बंधू जो आमच्यासाठी फार महत्वाचा आहे, युवा महिला असो, पुरुष असो, सगळ्यांसाठी त्या हिशोबाने MMR जेवढं चांगलं करेल तेवढं महाराष्ट्र पण चांगलं करेल. त्यामुळे त्या परिप्रेक्षातून आम्ही महाराष्ट्र बघतोय आणि 2029ची नांदी ही 2026 पासून सुरू होईल की प्रगत महाराष्ट्र, विकासाची गती ही पुढे राहत राहील. आणि महाराष्ट्र 2029मध्ये ज्या $1 ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये भारत पुढे चालला आहे, आता आपण 4थी आर्थिक महासत्ता आहोत, पण समजा जी दुसरी आर्थिक महासत्ता होणार आहे येणाऱ्या 10 वर्षात, तेव्हा महाराष्ट्र सगळ्यात पुढे असेल, अग्रणी असेल आणि महाराष्ट्राचा भूमिपुत्र त्याच्यात
त्याचं भविष्य बघेल महाराष्ट्र यासाठी. त्याचं एक आपण म्हणू की इंजिन असेल. महाराष्ट्राचा विषय निघाला की मुंबई आपसूक विषय येतोच आणि मुंबईच्या महापालिका ज्या पद्धतीने लढवल्या जात आहेत त्या पद्धतीने म्हणजे अस्तित्वाची लढाई आहे अशी एक चर्चा आहे. कोणाच्या? मुंबईचा महापौर मराठी व्हावा, मराठी अमराठी, मुंबई अस्मिता, त्याचबरोबर मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव, ही जे नेहमीची वक्तव्य आहेत ठाकरे बंधू या वक्तव्यावर आलेले आहेत. तुम्हाला ठाकरे बंधूंचं कितपत आव्हान वाटतंय? कारण बऱ्याच वर्षानंतर 20 वर्षानंतर 2 दशकानंतर मनोमिलन झालेलं आहे. भाजपला दोन्ही बंधूंचं किती आव्हान वाटतं? सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही म्हणला अस्तित्वाची लढाई, म्हणून मी मध्येच तुमच्या प्रश्नात विचारलं कोणाच्या. तर बंधूंच्या अस्तित्वाची लढाई आहे, त्यांच्या राजकीय अस्तित्वाची लढाई आहे, त्यांच्या येणाऱ्या पिढीच्या राजकीय अस्तित्वाची लढाई आहे. भाऊ एकत्र येणं फार चांगलं आहे. उद्या माझ्या भावाशी माझं पटत नसेल, आम्ही एकत्र येणं महत्वाचं आहे. म्हणजे परिवार एकत्र राहणं ही आपली भारताची संस्कृती आहे. तर भाऊ एकत्र येतात, व्हेरी गुड. पण ते कशासाठी एकत्र येतात? म्हणजे कोणाच्या लग्नाचं कार्य तर नाहीये ना त्यासाठी एकत्र येतात, की मावशी चिडली होती की मला दोघेही भाऊ एकत्र पाहिजेत, हे आमच्या घरातलं मोठं कार्य दिसलं, असं नाहीये ना. ते कार्य त्यांच्या राजकीय स्वतःच्या अपरिहार्यतेमुळे आहे आणि त्यांच्या स्वतःच्या येणाऱ्या पिढीसाठी तो पक्ष कुठे चालला आहे त्यासाठी आहे. त्यामुळे अस्तित्वाची लढाई त्यांच्यासाठी, आमच्यासाठी नाहीये. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता थोडी दुसऱ्याच्या पोरासाठी अस्तित्वाची लढाई करतो. आमची अस्तित्वाची लढाई नाहीये, आमची जनताच्या विकासाची लढाई आहे. उद्या जेवढं आम्हाला जनता प्रेम देईल तेवढी ती, परत मी म्हणते, जबाबदारी घेऊन आम्ही काम करतो. आणि मला वाटतं महाराष्ट्राचा रोडमॅप 2014 ते 19 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी फार चांगल्या पद्धतीने देवेंद्रजींनी एक रोडमॅप पुढे ठेवला आणि त्या रोडमॅपवर काम चालू आहे. तुम्ही मुंबईकडे जरी, मुंबई वेगळी होते, वेगळी कशी होईल? जिओग्राफिकली मुंबई कशी वेगळी होईल? म्हणजे काहीतरी माणसांनी जेव्हा तुम्ही, आणि सगळे म्हणतात अभ्यास करून भाषण होतं, मग जुने व्हिडिओ, म्हणजे लावते व्हिडिओ, मग हे व्हिडिओ, पण त्या व्हिडिओमध्ये तुम्ही जरा कसं आहे, ते निवडणुकीपर्यंत 15 तारखेपर्यंत चालेल. त्याच्यानंतर काय होणार आहे? ती मुंबई इथेच राहणार आहे, ती महाराष्ट्राचीच राजधानी राहणार आहे, भारताचीच आर्थिक राजधानी राहणार आहे. त्यामुळे ती कुठे जाणारच नाहीये. तुम्ही कुठे जाणार हा प्रश्न पडलाय. प्रश्न हा नाही पडलाय की मुंबई कुठे जाते. मुंबई भौगोलिकदृष्ट्या वेगळी होणार नाही हे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण त्याचा अर्थ आपण मेटॅफर किंवा त्यामागचं रूपक लक्षात घेतलं पाहिजे. TISSचा एक अहवाल मध्यंतरी आला होता. त्यांनी असं म्हटलंय की 2047च्या आसपास मुंबईमध्ये मराठी माणूस त्याची संख्या कमी होत जाईल. आता जो 44-45% आहे तो घटून त्याच्यापेक्षा जास्त इतर उत्तर भारतीय असतील किंवा परप्रांतीय असतील यांची संख्या वाढत जाणार आहे. तर ही एक चिंतेची बाब आहे आणि त्या अनुषंगाने या मराठी अस्मितेकडे किंवा मराठी माणूस टिकला पाहिजे अशा स्वरूपाची ही लढाई सुरू झाली आहे. सगळ्यात पहिल्यांदा टेस्टच्या रिपोर्टमध्ये केवढा सॅम्पल सर्व्हे, काय अभ्यास केला मला खरंच माहित नाही. जो सर्व्हे मी वाचला नाही त्याच्यावर मी उगीच राजकीय वक्तव्य करत नाही. मी तो वाचेन तर तेव्हा सांगेन. मराठी माणूस का दिसत नाही आणि 47ला का दिसणार नाही ह्याचा विचार जे अस्तित्वाची लढाई करतायत, आणि ते म्हणले की 1960 पासून आम्ही मराठी अस्तित्वासाठी लढतोय, मराठी माणूस. तो कोण आहे मराठी माणूस? तो मी आहे मराठी माणूस. जो राष्ट्रीय राजकारण बघणारे मराठवाड्यातला प्रमोद महाजन, त्याची मुलगी बालमोहनमध्ये मराठी माध्यमातून शिकून मुंबईची मराठी खासदार होऊन देशात महाराष्ट्राचं नाव पुढे घेतेय, तो मराठी माणूस आहे मी. त्या मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई कशी असेल? आणि जर असा काही अभ्यास त्यांनी केलेला आहे, मग गेले 25 वर्ष त्याच मराठी माणसाने, माझ्याच शाळेचे सगळे बालमोहनचे आम्ही विद्यार्थी, त्या मराठी माणसांनी, त्या मराठी नेतृत्वानी काय केलं? त्या मराठी माणसाला घरं दिली का? गिरगावातून तो मराठी माणूस कुठे गेला? तो मराठी माणूस जो लालबाग परळला होता तो कुठे गेला? तो मराठी माणूस असलेला कुठे गेला? समजा तुम्ही आकडा सांगताय, मला वाटतं मराठी माणूस, कारण की त्याला घराचे त्रास होत होते तो म्हणून गेला, पण तुम्ही त्या गिरणी कामगारासाठी काय केलं? ज्या वरळीत मी खूप वर्षानुवर्ष राहत होते, आता मी बांद्र्याला राहते, त्या BDD चाळीचा विकास कोणी केला? शेवटी फडणवीसांनीच केला ना, देवेंद्रजींनी केला म्हणून तो झाला. आज तिकडे बिल्डिंग उभ्या आहेत. तुम्ही का नाही विचार केला? म्हणजे आम्ही लहानपणापासून चाळी बघतोय तिकडे. तर माझ्या म्हणण्याचा अर्थ, मराठी माणूस कसा राहील मुंबईत यासाठी न करता मराठी अस्मिता, मराठी माणूस. मी मराठी नाहीये, मुख्यमंत्री मराठी नाहीयेत, म्हणजे त्या मराठी माणसाची अस्मिता तुम्ही कुठे ठेवली? दुःख हे की बोलायला बरं वाटतं, निवडणुका आली की मराठी माणसाची अस्मिता, नाहीतर घरी बसणं, असं थोडी चालतं. बरं, तुम्ही म्हणताय ठाकरे बंधूंनी मराठी माणसाचा विचार केला नाही, आपल्याच घराण्याचा विचार केला. भाजपने तरी असा कोणता विचार केलाय मराठी माणसासाठी की मराठी माणसाला पुढे जाण्यासाठी भाजपचा काही रोड मॅप आहे काय? सगळ्यात पहिल्यांदा ना, मराठी भाषेचं कौतुक कसं असावं आणि त्या भाषेचं जतन कसं असावं. साहित्य, कला, मराठी भाषेचा इतका जुना इतिहास आहे, हजारो वर्षपूर्वीचा. माझं तुम्ही भाषण बघा संसदेत, अभिजात भाषेचा दर्जा शेवटी मराठी भाषेला कोणी दिला? तो नरेंद्र मोदीजींच्या
सरकारने दिला, एनडीएने. का दिला? कारण की मराठी भाषेचा सन्मान असणं महत्वाचं आहे. भाषा लुप्त होतात तर कशा होतात? जेव्हा त्या भाषेला तेवढं जड महत्व मिळत नाही. त्यामुळे त्या भाषेला सगळ्यात पहिल्यांदा आम्ही तो दर्जा असा देण्यासाठी केला, कारण की त्या मराठी भाषेचा सन्मान तसंच होतो, अस्मिता कशी पण राहील. राज ठाकरे म्हणतात तो निवडणुकीच्या तोंडावर अभिजात भाषेचा काही- दर्जा दिला आणि निधी अजूनही दिलेला नाहीये, मराठी भाषा आहे तिथेच आहे. का निधी त्यांच्याकडे तर पोचणार नाही ना, निधी त्या भाषेच्या त्या डिपार्टमेंटला पोचणार ना, त्यांना काय माहिती निधी दिला की नाही दिला. त्यामुळे त्यांनी तो निधी त्यांच्याकडे जाणार नाही. सगळ्यात पहिल्यांदा तो प्रश्न आहे. दुसरं महत्वाची बाब अशी आहे की मराठी माणसाची अस्मिता कशी ठेवावी. त्याला फक्त वडापावच्या गाड्या लावून शिवसेनेचं नाव देऊन ती मराठी माणसाची अस्मिता राहत नाही. त्या मराठी माणसाला आयटी इंजिनियर बनवणं महत्वाचं आहे. त्या मराठी माणसाला नुसतं राड्यात आणणं आणि कोणीतरी हिंदी भाषिकाला दोन थोबाडीत मारण्यासाठी मराठी माणसाची अस्मिता राहत नाही. मराठी माणसाची अस्मिता राहते तर चाळीत राहणारा मुलगा, त्याला चांगलं शिक्षण मिळावं. या इंटरनॅशनल स्टेजवर, जागतिक स्तरावर भारत जसा पुढे चाललाय, त्या मराठी मुलाला पण त्या जागतिक स्तरावर ती जागा मिळावी. तुम्ही मराठी अस्मिता कशावरून बोलताय? त्यामुळे या गोष्टी असतात ना, या परत म्हणते 15 तारखेपर्यंत बोलायला बऱ्या वाटतात. आणि जेव्हा तोच मराठी माणूस विधानसभेत सुद्धा आणि येणाऱ्या महानगरपालिकेत मला वाटतं की असा विश्वास आणि जसं जनतेचं प्रेम दिसतंय, जेव्हा भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या महायुतीचा महापौर बनवेल, मराठी भूमिपुत्र महापौर बनवेल, तेव्हा तो मराठी माणूस तसाच राहील, तो कुठे लुप्त होणार नाहीये. माझं म्हणणं आहे की हे राजकीय बोलणं ठीक आहे, आम्ही मराठी नाही आहोत का? म्हणजे मला हेच कळत नाही की एवढा मराठी महाराष्ट्रात देशात गाजलेले प्रमोद महाजन मराठी माणूस नाहीत, भूमिपुत्र नाही आहेत. तर आणि त्यांनी मुंबईसाठी राज ठाकरेंनीच एक वक्तव्य केलं होतं की एकदा काँग्रेसच्या सत्तेत राज्यसभामध्ये मुंबईविषयी असा विषय आला की मुंबई वेगळी आर्थिक राजधानी बनावी महाराष्ट्रातून, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा राज्यसभेत उभा कोण राहिला? प्रमोद महाजन. त्यामुळे महाराष्ट्राची राजधानी आहे, इस पे बोलना नहीं चाहिए, हे रेकॉर्ड्सवर आहे. त्यामुळे ते भाजपाचेच होते ना. प्रमोद महाजनांनी जशी खमकी भूमिका घेतली, आता काही दिवसांपूर्वी कृपाशंकर सिंग यांनी एक वक्तव्य केलं की उत्तर भारतीय महापौर होऊ शकतो. त्यावर भाजपमधनं त्यांना खडसावलं नाही कोणी कोणी आय थिंक त्याच्यावरून त्यांनी उत्तरही दिलं. त्यांनी सारवासारव केली, ठीक आहे, पण सारवासारवनी केली, त्यांनी वरिष्ठ बरोबर उत्तर नेतृत्वाने दिलं. त्यांना समज देण्याची गरज होती, जाहीरपणे काहीतरी बोलणं. मग त्यामुळे असं होतं की भाजपच्या मनात काहीतरी वेगळं आहे, असा एक संशय निर्माण होतोय असं नाही वाटतं. नाही नाही, कसं संशय निर्माण होईल? परत एकदा मी सांगते, हे संशय निर्माण करणं फक्त निवडणुकीचा तेव्हाचा एक परिप्रेक्ष्य बघतात म्हणून की कुठेतरी मुद्दा उचलावून म्हणा. मी मराठी माणसाला आज सांगते, मी भूमिपुत्र आहे, मराठी आहे, मला मराठी असल्याचा अभिमान आहे, मी मराठी खासदार होते इकडचे, मराठी माणसावर. आणि तुम्ही बघा आमचं, मी तेच सांगते की मराठी माणूस काय तुमची मक्तेदारी आहे का? भाजपा सगळ्यात जास्त महाराष्ट्रात वाढली, मराठी माणसांनीच वाढवली ना. राष्ट्रीय पक्ष नंतर झाला, पण महाराष्ट्रात भाजपाची तीच ताकद होती. मराठी नसता भाजपा तर शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी मुद्दा भाजपावर कधी लावला होता की तुम मराठी नाही हो, तुम्ही मराठी नाही आहात? ते सगळे मुद्दे तेव्हाचे असतात आणि ते मुद्दे तेव्हाच तिकडेच लुप्त करून टाकतात. जेव्हा सत्तेच्या हिशोबाने मतदान जेव्हा त्यांना कमी पडेल तेव्हा ते काही मुद्दे नाही उचलणार आहेत. त्यामुळे मराठी माणसाची अस्मिता ना आम्हाला शिकवू नये. मराठी माणूस हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे आणि त्यांनी महाराष्ट्राच्या मराठी माणसासाठी काम करणार आणि तो रोडमॅप मराठी भूमिपुत्र मुंबईकर सगळ्यासाठी असणार. एकूणच सगळ्या महापालिकांबद्दल आपण आता बोलतोय, पण आपण थोडंसं तुमच्या व्यक्तिगत कामगिरीकडे येऊया. तुम्हाला आता वसई विरारची जबाबदारी दिलेली आहे, अभिनंदन त्याबद्दल. बऱ्याच वर्षांपासून तुम्हाला एक मोठी संधी अपेक्षित होती, ती मिळालेली आहे. कितपत लढाई आव्हानात्मक वाटते, कारण तिथे तुम्ही घराणेशाहीवर सातत्यानं टीका करताय? नाही, घराणेशाहीवर टीका ह्याच्यासाठी करतेय, सगळ्यात पहिल्यांदा लोकशाहीत पक्ष हा लोकतंत्र आणि लोकशाहीशी जोडलेला असावा, तो पब्लिकसाठी असावा, तो जनतेसाठी असावा. जेव्हा पक्ष फक्त स्वतःच्या घराण्यासाठी असतो आणि मग तो घराण्यासाठीच तिकडचा फक्त कारभार बघतो, म्हणजे कमर्शियलायझेशन ऑफ पक्ष, कमर्शियलायझेशन ऑफ फॅमिली. ज्या जनतेने तुम्हाला मतदान दिलं 35 वर्ष त्यांच्यासाठी काही न करणं. मी म्हणलं धारा 370 लावली होती वसई विरारमध्ये, या परिवारांनी, ठाकूर परिवारांनी धारा 370 लावली होती. जो पैसा कधी यायचा 2014 ते 19 मध्ये, कधी तो महानगरपालिकेत सापडला नाही आणि त्यांनी त्यांचेच लोक महानगरपालिकेत लावले. आजही आम्ही ती लढाई लढतोय. पण हे एक चांगलं झालं, जनता ना काय असतं, या घराणेशाही पक्षांना वाटतं की जनता आहे ना तिला काही कळत नाही, पण जनता सायलेंट वॉच करते, ती शांतपणे बघते आणि ती फक्त मतदानातून प्रतीत करते. आणि ते मतदान त्यांनी 2024च्या लोकसभेत दाखवलं जनतेने, म्हणजे 1,80,000 आमची सीट आली. आणि त्याच्यानंतर आमच्याकडे 2 जायंट किलर आहेत. ठाकूर परिवारातल्या दोघांना, एका महिलेने ठाकूरांना हरवलं आणि आमचे आप्पा आहेत ते दुसऱ्या आप्पांना त्यांनी हरवलं. का हरवलं हे? कारण की जनता कंटाळली होती. त्यामुळे विधानसभेत जनतेने फार अभूतपूर्व प्रेम दिलं आणि आज मी गल्ली गल्लीत फिरतीये.
त्या लोकांनी सगळं म्हणजे म्हणलं ना की हवा भाजपाची आहे तिकडे, त्यामुळे शिट्टी वाजवण्यासाठी कोणाच्या तोंडात हवा नाही राहिली आहे. आणि त्या हिशोबाने वसई विरारमध्ये परवा मुख्यमंत्री पण आले होते आणि त्यांनी ज्या पद्धतीने वसई विरारचा विकास, विरारमध्ये राहणाऱ्या माणसाला तर मुंबईत नोकरी शोधायची गरज नाही येणाऱ्या 5-7 वर्षात, वसई विरारचा विकास वाढवणबरोबर कसा जोडावा, चौथी मुंबई म्हणून कसा करावा, ह्याच्यावर ऑलरेडी रोडमॅप तयार झाला आणि कामही सुरू झालेलं आहे. तर जेव्हा आम्ही हे सगळं करतोय तर ही घराणेशाही राहणार नाही हो. जनता खूप प्रेमात आहे. एक शेवटचा प्रश्न आपल्याला इंटरव्ह्यू संपवण्यापूर्वी, जी राजकीय नेता प्रगल्भ केव्हा म्हणायचा की त्याच्यावर जेव्हा अन्याय होतो किंवा त्याच्या मनासारख्या काही गोष्टी होत नाही तेव्हा एक शहाणीव दाखवत तो काही न बोलता शांतपणे आपलं काम करत राहतो. तुम्ही ती शहाणीव दाखवली आहे. पुढच्या काळात पूनम महाजन यांना आम्ही कुठे पाहतो? आता तर तुम्ही मला वसई विरारमध्ये बघाल, कारण की इथून मी लगेच वसई विरारला निघेन. इथून मला 2.5-3 तास लागतील. तुम्ही शिताफीने तो प्रश्न टाळताय. मी राजकीय दृष्ट्या पूनम महाजन या आम्ही कुठे बघू? कुठेतरी बघाल चांगलं काम करत असताना. म्हणजे रोडमॅप असा असतो बघा, तुम्हाला ना भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्याची एक खासियत आहे, काम चांगलं झालं ना गोष्टी मनातच ठेवतो आणि योग्य वेळेला ऍक्ट करतो. पण हो, आणि काम ऍक्ट करतो की नाही माहिती आहे, पण पक्ष ना, माझ्या पक्षाची खासियत आहे आणि मी जन्मलेच भारतीय जनता पार्टीत हो. माझा आणि भारतीय जनता पार्टीचा जन्म एक आहे. फक्त भारतीय जनता पार्टी जुनी वाटत असेल, मी तरुण वाटते, पण लहानपणापासून बघितलं हे सगळं. छोटा पक्ष कसा वाढत गेलाय आणि ज्यांनी चांगलं काम केलंय ना त्याला नक्कीच काहीतरी चांगलं फळ मिळतं. आणि कार्यकर्ता एवढं डोकं लावत नाही भारतीय जनता केंद्रातच काम पार्टीचा. करणार की राज्यात यायची इच्छा आहे? हा, जिथे पाठवतील मला. समजा म्हणला मराठी माणूस आसाममध्ये आसामच्या निवडणुकीत काम करायचं, तो तिकडेही करेल. मराठी माणूस पूर्ण देशभरात काम करेल. हे मी धन्यवाद सांगते. पूनमजी आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. जी